आज बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था श्रीकोल नांदेडच्या वतीने नांदेड येथे साहेब कांशीरामजी यांच्या 92व्या जयंतीनिमित्त आम्ही साहेब कांशीरामजी यांची जयंती साजरी संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे। या संस्थेच्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश अध्यक्ष तथा समता समाज संघाचे अध्यक्ष इथे उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी व्याख्यान झालेले आहे आणि बहुजन समाज पार्टी त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले आहे। चळवळ काय असते साहेब कांशीरामजींची त्यांनी आम्हाला समजून सांगितले आहे। या व्याख्यानामध्ये बाबासाहेबांचं लक्ष काय होतं, साहेब कांशीरामजींचं लक्ष काय होतं, बाबासाहेबांचं लक्ष होतं की या देशात शासन कसे जमात झालं पाहिजे आणि तेच लक्ष साहेब कांशीरामजींचं होतं। साहेब कांशीरामजी सुद्धा बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून या देशात सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एक नाही दोन नाही तर 4-4 बार सरकार आणण्याचं काम केलं आणि होऊ शकते ती लाट निर्माण केली। परंतु आज महाराष्ट्रामध्ये पाहता बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आम्ही या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार तळागाळामध्ये पोहोचून फुले शाहू आंबेडकरी विचारधारा कशी वाढेल यासाठी ही संस्था कार्यरत आहे आणि शेवटपर्यंत साहेब कांशीरामजींच्या विचारावर चालण्याचे ही संस्थेचं लक्ष आहे। कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला नाही, बहुजन समाज पार्टीच्या बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी संस्थेच्या वतीने हा मला वाटते आता 18 वर्ष होत आहेत। बहुजन कांशीराम संस्थेची स्थापना 2008ला झालेली आहे आणि हा 18वा कार्यक्रम आहे। असे कार्यक्रम आम्ही खूप घेतलेले आहे, म्हणजे बाबासाहेबांची जयंती, बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्राचे फोटो प्रदर्शन, साहेब कांशीरामजींच्या दुर्मिळ छायाचित्राचे फोटो प्रदर्शन, बुद्ध जयंती, शाहू जयंती, आंबेडकर जयंती असे खूप आम्ही मेले घेतलेले आहेत आणि सतत ही संस्था कार्यरत असून बहुजन समाजाला जागा करण्याचं काम करत आहे। बहुजन नायक मान्यवर काशीराम साहेब यांच्या 92व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार संस्थेच्या वतीनं देण्यात आलेला आहे। संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार व्यक्त करून आदरणीय बहुजन नायक काशीराम साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जे दिलेला पुरस्कार आहे त्याबद्दल मी या महान पुरुषांचे नमन करून येणाऱ्या काळात समाजातील सर्व घटकासाठी सामाजिक कार्य व त्यांचे विचार समोर नेण्यासाठी करणार आहे। त्याबद्दल मी संस्थेचे व राहुलजी कोकरे या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो। जय भीम, जय भारत।